सर हा, रेझोनन्स हायब्रिड एकदा शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करता का? रेझोनन्स हायब्रिड म्हणजे मिक्स करायचे आपण सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत ना, रेझोनन्स स्ट्रक्चर्स ते मिक्स करायचे. जिथं जिथं डबल बॉन्ड असणार आहे, डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड अशा दोन्ही गोष्टी जिथे येतात त्या पोझिशनला आपल्याला पार्शल डबल बॉन्ड देता आला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ वी हॅव स्ट्रक्चर लाईक दिस, इथं डबल बॉन्ड्स आहेत अल्टरनेट, दुसरा रेझोनन्स स्ट्रक्चर असेल, एक कुठली तरी पोझिशन कन्सिडर केली, लेट्स से दिस पोझिशन, इट हॅज डबल बॉन्ड, पण दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये सिंगल बॉन्ड. अशी जी पोझिशन असेल ती आपण त्याचा रेझोनन्स हायब्रिड काढताना कसं करायचं? या पोझिशनला पार्शियल डबल बॉन्ड आहे, तसं सेम इथं काय होणार आहे? ही पोझिशन घेतली तर एका स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड आहे, दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये सिंगल बॉन्ड आहे, सो इथं सुद्धा पार्शियल डबल बॉन्ड आहे. सेम प्रकार इथं पार्शियल डबल बॉन्ड आहे, सेम इथं पार्शियल डबल बॉन्ड. कळतंय? हो कळलं. तर हे त्याचं रेझोनन्स हायब्रिड झालं. हा, काल जे होमवर्कला दिलं होतं ते एकदा डिस्कस करता का? काल काय दिलं होतं होमवर्कला? CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C, तर ऑक्सिजन वर डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड H. हेच होतं का सांगायला? CH3 CH डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड O. बरं का? बरोबर आहे ना? हेच होतं ना? हो सर. ओके, सो आता काय करायचं आपल्याला? डबल बॉन्ड O आहे म्हणजे इथं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कम्पेअर्ड टू कार्बन, सो इलेक्ट्रॉनचा फ्लो या डिरेक्शनला असला पाहिजे. ओके, सो आता काय करायचं आपल्याला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करायचं? सॉरी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चुकीचं बोललो. रेझोनन्स स्ट्रक्चर्स कसे दाखवायचे? याला इकडे न्यायचंय, इलेक्ट्रॉन्स तिकडे गेले पाहिजेत. सो काय तयार होईल बघा? CH3 CH डबल बॉन्ड CH single bond CH single bond O, oxygen will get negative charge, carbon will get positive charge. बरोबर आहे का? नेक्स्ट स्टेप मध्ये काय करता येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज कडे इलेक्ट्रॉन्स न्यायचे. काय येईल पुढचं स्ट्रक्चर? CH3 CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड O मायनस. बरोबर आहे का? बघा, पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे येईल आता? हो सर, हे चालेल. डिरेक्शन जर आपण ऑपोजिट घेतली असती तर मी अशी दाखवतो डिरेक्शन. काय तयार झालं असतं? CH3 CH मायनस सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड O, याच्यावर प्लस चार्ज आला असता. अँड देन CH3 CH मायनस सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड O प्लस. बरोबर आहे का? बघा, ऑक्सिजन कडनं इलेक्ट्रॉन्स डबल बॉन्ड मध्ये आले, ऑक्सिजन विल गेट पॉझिटिव्ह चार्ज. या सगळ्या स्ट्रक्चर्सच्या मध्ये काय दाखवायचं? डबल हेडेड एरो. याचा अर्थ होत असतो रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहे ती सगळी. सो बोथ साइड्सनी दाखवलं, पण याच्यात जास्त करेक्ट स्ट्रक्चर्स कुठली आहेत? रेड प्रमाणे दाखवलेली ही स्ट्रक्चर्स करेक्ट आहेत. ही रॉंग नाही आहेत स्ट्रक्चर, बट दे आर व्हेरी लेस स्टेबल.
हे कसं आयडेंटिफाय करायचं त्याच्यासाठी आपल्याला काही स्ट्रक्चर्स बघायचे म्हणजे काही रूल्स बघायचे. मी सर हा बोल. सर तिथं रेड जे केलंय त्याच्या शेवटच्या स्ट्रक्चर मध्ये 2 सी ला डबल प्लस नाही येणार का? कुठल्या याला हा याला नाही सर, अलीकडच्या सी ला नाही, त्याच त्याच हा त्याला याला याला काय आलं पाहिजे वाटतंय? प्लस साईन. नाही, See, इथला डबल बॉन्ड मूव्ह झालाय ना इकडं. सो दिस कार्बन हॅज गॉट व्हॅलन्सी 4. सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे बरोबर, त्याच्यामुळे त्याच्यावर चार्ज नाही येणार. त्याच्याकडं इलेक्ट्रॉन्स कमी पडलेत म्हणून प्लस चार्ज आहे. ओके सर. ओके, हे डिलीट करतो. आता काय करायचं आपल्याला? रूल्स. 2 मिनिट दाखवा ना. सॉरी, इथंच लिहितो मी. रूल्स. For drawing resonance structures. First rule. All atoms involved in pi conjugated system must be in same plane. Second, same number of unpaired electrons. Third, more stable resonance structure contribute more to the resonance hybrid. एक 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 रूल आपण आधी लिहूया, तर मग त्याचा अर्थ सगळे सांगतो काय आहे. Fourth rule.
सर बोला. या असे किती रूल्स आहेत सर? लास्ट आहे. ओके, आता थोडं एक्सप्लेन करतो. बघा काय म्हणणं आहे ते. एक एक रूल, आपल्याला सगळे रूल्स ऍक्च्युअल लागत नाहीत. ओके, लास्ट रूल हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. यू नीड टू आयडेंटिफाय विच इज द मोस्ट स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर विच विल कॉन्ट्रीब्यूट मोर टू द रेझोनन्स हायब्रिड. ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं तर जास्त चांगलं. बाकीचे रूल्स हे आपोआप आपण प्रॅक्टिस करून आपल्याला कळणार आहेत, पण तरी एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून मी करतोय. All atoms, first rule, all atoms involved in pi conjugated system must be in same plane. आता काय अर्थ होतो? Let's say we have this compound, that is benzene. Then all these 6 carbon atoms which are involved in alternate double bond, single bond, double bond, single bond, these all 6 carbon atoms must lie on same plane. एकाच प्लेन मध्ये पाहिजेत ते. म्हणजे जर आपण स्क्रीनवरती तो मॉलिक्यूल ठेवलेला असेल, देन ऑल कार्बन ॲटम्स मस्ट बी ऑन दॅट स्क्रीन. ओके, बाकीचे जे त्याला काही बॉन्ड्स असतील, दे कॅन बी आउट ऑफ प्लेन, बट द ॲटम्स डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, अल्टरनेट, दे मस्ट बी ऑन सेम प्लेन. म्हणजे जर मी आता असं कन्सिडर केलं, आय हॅव दिस कंपाऊंड. How many carbon atoms are there? 8. Alternate double bond, single bonds are present. Okay, but in this case, all 8 carbon atoms are not in plane, and therefore we cannot show resonance structures for this structure, for this compound. We cannot show it like this. These electrons move here, these electrons move here. On paper we can show, but it is not true. So this is not possible. So how do we identify whether all the atoms are in plane or not? So remember, if it is a ring compound, like benzene, then 5-membered, 6-membered, and 7-membered, only these 3 can lie on same plane. बाकीचे कधीच एका प्लेन मध्ये राहू नाही शकत. कुठले कुठले? 5, 6 and 7 carbons. Okay, for ring compounds. If they are not in ring, if they are open compounds having alternate double single bonds, तर काय होणार आहे? चेक करू एकदा. Let's say carbon, alternate double bonds. We have seen in model, right, that they look like this. आठवत आहे ना?
So इथं डबल बॉन्ड असेल. Then here double bond, here double bond, here double bond. कार्बन नंबर किती आहे त्याच्याप्रमाणे ठरेल. And now we can always show resonance structures in these cases. If the structure is open chain, we can show it. आता काय होणार या केसमध्ये बघा, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये, इथं निगेटिव्ह चार्ज येईल. आता मी सगळे एरोज एकाच स्टेप मध्ये दाखवले. ऑल द एरोज आर शोन इन वन स्टेप, बट यू कॅन शो एरो फॉर ईच step differently, separately, so that once you will get negative charge here, then you will move that negative charge, and then negative charge will be on the next carbon atom. असं जर करत गेलात तर सेपरेशन पॉझिटिव्ह निगेटिव्हचं वाढत जाईल. इथं काय सांगितलं बघा, सेकंड रूल, ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स मस्ट हॅव सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सो इफ यू हॅव एनी पर्टिक्युलर ॲटम, लेट्स से ऑक्सिजन इज देअर, then oxygen has, I will show it first. Let's say here I have oxygen. Let's say here we have double bond. Oxygen has four non-bonding electrons. Structure looks like this. So if we want to show that this electron goes to oxygen, the next structure will be CH2, double bond CH, single bond CH, single bond O minus. This will get positive charge. But what about real electrons? How many electrons were there before to oxygen? Those were 4. And this one bond, which I am showing by red color now, that bond is moved towards oxygen. एक bond म्हणजे 2 electrons. So अजून 2 electrons त्याच्याकडे आले. So how many number of unpaired electrons are there? Here unpaired electrons were 0, because you know that each orbital contains 2 electrons. As there are 4 electrons, they are filled in 2 orbitals. Here there are total 6 electrons in oxygen. So it means they are filled in 3 orbitals. And so all total number of unpaired electrons are 0 again. So number of unpaired electrons, that is single electrons, must be same. I hope हे कळतंय काय म्हणतोय मी ते. Next, more stable resonance structures contribute more to the resonance hybrid. म्हणजे आता समजा मी असं कन्सिडर केलं, बघा मी हे थोडी स्पेस घेतो जरा तयार करून. What is more stable resonance structure? It means these rules, this number 4 must be satisfied. म्हणजे आता समजा मी असं कन्सिडर करतो, C डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O. ओके, हायड्रोजन्स दाखवत नाही आता मी, दाखवलेले चालणार आहेत. इफ आय मूव दिस टू ऑक्सिजन, what will happen? Next structure will be C double bond C, single bond C, double bond C, single bond C. This will have single bond, negative charge, carbon will have positive charge. ह्याच्यात काही प्रॉब्लेम येतोय का इथपर्यंत? नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्ट्रक्चर काय असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज कडे याला मूव्ह केलं. सो व्हॉट विल बी न्यू स्ट्रक्चर, न्यू रेझोनन्स स्ट्रक्चर? कार्बन डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन अगेन, and then double bond C, single bond O minus, but now positive charge will be on this carbon. Why? Because yache electrons आपण move केले. This electron is moved, so this carbon will get less number of electrons than octet, so it will have positive charge. Next step, this is moved. What will happen? Carbon, single bond carbon, double bond carbon, and now this carbon will have positive charge. So you can see, I will show few things. More number of covalent bonds will have more stable structure. What is more number of covalent bonds?
More number of covalent bonds means charge separation must be absent, because if there is charge, positive, negative charge, then we consider it as ion, and that is ionic bond. So more number of covalent bond means more number of neutral structures like this. आहेत का न्यूट्रल स्ट्रक्चर्स? तर न्यूट्रल स्ट्रक्चर्स नाही आहेत. याचा अर्थ होत असतो की इथे एकच आहे, म्हणजे दिस इज वन स्ट्रक्चर, बट हिअर यू कॅन सी चार्ज सेपरेशन झालेलं आहे. सो टोटल नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स चेक करायचे किती आहेत. याच्यात किती आहेत? CH3, सो सॉरी CH2 2 बॉन्ड्स, थर्ड बॉन्ड, फोर्थ बॉन्ड, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, 8, 9, 10, 11, 12 and 13 covalent bonds are there. Here CH2, so this is 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10 covalent bonds. So this will contribute more as compared to this. कळतंय ना मी काय दाखवतोय? लक्षात घ्या हे थोडंसं. हे विचारलं जाणार नाहीये कधीही आपल्याला. ओके, कधीही विचारलं जात नाही, पण आपल्याला जर हे आयडेंटिफाय करता आलं तर खूप चांगलं असतं. नेक्स्ट बघा, मोर नंबर ऑफ ॲटम्स विथ कंप्लीट ऑक्टेट. मोर नंबर ऑफ ॲटम्स विथ कंप्लीट ऑक्टेट. लेट्स इमॅजिन दिस स्ट्रक्चर हिअर, दिस पार्ट ऑफ द स्ट्रक्चर. काय इथलं स्ट्रक्चर? कार्बन, हायड्रोजन, डबल बॉन्ड O. So this carbon has given 1 electron in this bond, another electron comes from the other carbon. या कार्बन कडनं येतो. ओके, सो मी इथं ते दाखवतो. Then with oxygen, oxygen has given 2 electrons, carbon has given 2 electrons for sharing, and on the other side carbon 1 electron, hydrogen 1 electron. So तुम्ही जर बघितलं तर इथं ऑक्टेट सॅटिस्फाईड आहे. 2 electrons plus 4, 6 plus 2, 8. So या कार्बनचा ऑक्टेट सॅटिस्फाईड आहे. व्हॉट अबाउट ऑक्सिजन? ऑक्सिजनचं बघा, ऑक्सिजनला चेक करा. 2 bonds, it means there are 4 electrons here, and 4 more electrons are non-bonding. So total 8 electrons are there for oxygen. What about this structure? Next one. ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात त्यावेळेला काय होतंय? याच्याकडे हायड्रोजन आहे, 1 बॉन्ड, सेकंड बॉन्ड and third bond. So this carbon has only 6 electrons. Octet is not completed for this carbon. म्हणजे याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. मोर कॉन्ट्रीब्युशन, लेस कॉन्ट्रीब्युशन. So this is more stable structure. This is less stable structure. Okay, next बघा, less separation of opposite charges. Opposite charges बघा कुठं कुठं आलेले आहेत. इथं दाखवतो, इथं निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज सेपरेटेड बाय सिंगल बॉन्ड. इथं निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज सेपरेटेड बाय 3 बॉन्ड्स. काय पाहिजे आपल्याला? लेस सेपरेशन पाहिजे. म्हणजे कोण मोर स्टेबल आहे या दोघांमध्ये कंपेअर केलं तर दिस इज मोर स्टेबल, दिस इज लेस स्टेबल. नेक्स्ट काय म्हणलंय? निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, पॉझिटिव्ह चार्ज ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. बघा ते सुद्धा. ऑक्सिजन हॅज निगेटिव्ह चार्ज, कार्बन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. हिअर ऑक्सिजन हॅज निगेटिव्ह चार्ज, carbon has positive charge. So more electronegative atom has negative charge, more electropositive atom, that is carbon, has positive charge. असं जर काढलेलं असेल तर हे बरोबर चाललंय. But if we have drawn structures like this in opposite direction, same compound ची structures काढतोय मी, but in opposite direction, CH2 double bond CH, single bond CH, double bond C, single bond CH, double bond O. Let me draw structures in opposite direction. म्हणजे कसं, समजा मी इकडे घेतो,
म्हणजे काय तयार होईल बघा, CH2 सिंगल बॉन्ड CH, त्याच्यावर मायनस चार्ज प्लस चार्ज, नेक्स्ट CH2 single bond CH double bond CH single bond CH single bond CH double bond O. This will have positive charge, negative. Next step. CH2 minus oxygen will have positive charge now. And here double bond. So बघा बरं आता काय झालं, oxygen has positive charge and carbon has negative charge. So more electronegative oxygen has positive charge and less electronegative carbon has negative charge. So this has least contribution. So a resonance structure wrong आहे का, तर resonance structure wrong नाहीये, resonance structure is correct, but its contribution to the resonance hybrid will be minimum. ओके, मग आपल्याला सगळे काढायचे असतात रेझोनन्स स्ट्रक्चर, ती फक्त स्टेबल काढायची, लिस्ट स्टेबल स्ट्रक्चर्स काढत नाही बसायची. वेन वी वॉन्ट टू एक्सप्लेन समथिंग ऑन द बेसिस ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर्स, त्यावेळेला मोस्ट स्टेबल जे असतील त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन दाखवायचं. काही डाऊट असेल तर विचारा. ओके, गुड. बघू आपण ज्या वेळेला त्याच्यासारखं काही अजून काही एक्झाम्पल्स येतील त्यावेळेला आपण डिस्कस करू. लागणार आहे, कारण हे दिस इज नॉट दॅट इझी ॲज इट सीम्स, हे माहिती आहे मला. पण आपण ज्या वेळेला त्याचा काय म्हणता येईल आपण एन्काउंटर करू त्यांच्याबरोबर, त्यावेळेला आपण त्याचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स ड्रॉ करू. बघा, दिस स्ट्रक्चर इज ऑफ नायट्रोमिथेन. ड्रॉ रेझोनन्स स्ट्रक्चर्स फॉर इट. काय करायचं बघा. हॅलो सर. बोल रे. सर मागची स्लाइड 1 सेकंद दाखवता का? हो, दाखवतो. झालं सर. ओके. बरोबर आहे, याचं रेझोनन्स स्ट्रक्चर रेझोनन्स हायब्रिड काढायचं. काय करणार आपण. याच्याकडे लोन पेअर्स आहेत, याच्याकडं 6 आहेत. How do we identify how many number of electrons are there? We have already studied how to draw Lewis structures. Lewis structures कसे काढायचे, ऑक्टेट सॅटिस्फाय करायचं सगळ्यांचं. If there is single bond, it means it will have 6 electrons more. If there is double bond, it means there are 4 electrons. So oxygen needs 4 more electrons. तर त्या फॉर्म मध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर आता काय करायचं आपल्याला. Here is minus charge with 6 electrons. So we need to move that in the bond. म्हणजे हे इकडे मूव्ह होईल. Next structure will be CH3 N single bond O single bond O. We have moved electron in this bond, so here we'll get double bond and then negative charge. What about number of electrons? Now this oxygen will get 6 electrons total. This oxygen will get 4 electrons. Total number of unpaired electrons must be same. आहेत का तसे काय आहेत, दिसत आहेत. डिलीट करतो.
या दोघांच्या मध्ये डबल हेडेड एरो. अँड व्हॉट अबाउट रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे? CH3 NO, positive charge on nitrogen. Now you can see that there was double bond in one structure here, and in another structure there was single bond. So what we need to show is partial double bond. What about this bond? एका स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड, दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये सिंगल बॉन्ड. सो अगेन partial negative charge, partial double bond. And what about this charge on oxygen? There is one minus charge distributed on two oxygens. So we can show it in this way: -1/2, -1/2, or minus charge common to both oxygens. या फॉर्म मध्ये टाकते. This is resonance hybrid. Okay, delete करतो. Okay, next one, next effect is electromeric effect. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ओके, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणजे काय आहे? समजा आपण असं कन्सिडर केलं, CH2 डबल बॉन्ड CH2, या कार्बनवर काही चार्ज आहे का? या कार्बनवर नाही. नाहीये, चार्ज नाहीये, बिकॉज बोथ द atoms कनेक्टेड आर सिमेट्रिकल. हे CH2 आहे, हे पण CH2 आहे. सो मधले जे इलेक्ट्रॉन्स असतील, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दिस डबल बॉन्ड must be equally distributed exactly at the center of two CH2 groups. असे असले पाहिजे. सो याचा अर्थ कुणाकडे पॉझिटिव्ह चार्ज नाहीये, निगेटिव्ह चार्ज पण नाहीये. सो वी से दॅट दिस मोलिक्यूल इज नॉन पोलर. देयर इज नो चार्ज सेपरेशन. So it is non-polar. But if we add some reagent, let's say I add H plus ions to it. Now what happens? This H plus ion will try to attract some electrons towards itself. So समजा आपण कन्सिडर असं केलं की याने ही इलेक्ट्रॉन पेअर या डिरेक्शनला अट्रॅक्ट केली. Now if electron pair is attracted towards right, then this carbon will lose its electrons. So this will get slight positive charge. And so what we get is CH2, single bond CH2, single bond H. Why single bond? Because two electrons are moving in this direction and coming in between this CH2 group and H plus ion. So there will be a bond formed here. त्याच्यामुळे काय झाला, इफेक्ट काय झाला? This carbon will get positive charge. कळते का बघा? सर CH2 च्या मध्ये CH2 आणि H च्या मध्ये सिंगल बॉन्ड कसा दाखवला? इथला डबल बॉन्ड आपण मूव्ह केला का नाही? इथले इलेक्ट्रॉन्स मूव्ह केले ना, म्हणजे इथं आपण ऍक्च्युअल कसं दाखवतोय? व्हॉट इज CH2 डबल बॉन्ड CH2? देयर आर 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दिस कार्बन, देयर आर 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दिस कार्बन, अँड देन वी फॉर्म डबल बॉन्ड. बरोबर आहे. त्याच्याकडे जर H प्लस आयन्स आले, आता आपण काय करतोय? मूव्ह 2 इलेक्ट्रॉन्स हिअर. म्हणजे काय झालं? इथं एकच बॉन्ड शिल्लक राहिला, हा. म्हणजे आपण काय दाखवणार? CH2 सिंगल बॉन्ड CH2. बरोबर आहे काय? हा बॉन्ड. आणि तो मूव्ह झालेले 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 1 बॉन्ड आणि H घेतला. So there will be plus charge. सर
हा सर इथून तिथे इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले CH2 ला पॉझिटिव्ह चार्ज आला तर H ला नेगेटिव्ह नाही येणार का? नाही, बिकॉज एच प्लस हॅड 0 इलेक्ट्रॉन्स टोटल. त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आले की तो न्यूट्रल ऍटम तयार होतो ना, हायड्रोजन ऍटम. 2 आल्यानंतर 2 आले की तो सॅटिस्फाय झाला ना इनफॅक्ट. हो. आलं ना लक्षात? म्हणजे आपल्याला टोटल चार्ज सेम दिसला पाहिजे. टोटल चार्ज सेम आहे का बघायचं. लेफ्ट हँड साइडला टोटल चार्ज इज H प्लस 1 प्लस, राईट हँड साइडला पण 1 प्लस. सो बरोबर चाललंय. ओके, सो याला आपल्याला म्हणायचं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इज टेम्पररी. ओरिजिनल जो नॉन पोलर कंपाऊंड आहे टू इंड्यूस पोलॅरिटी इन दॅट नॉन पोलर कंपाऊंड बाय ऍडिशन ऑफ सम रिएजंट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ओके, सो हे एक्सप्लेन करू आपण, शॉर्ट नोट फॉर्म करूया. सर ते पोलरायझेशन होतं त्यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट म्हणतात का? येस. ऍडिशनचा अर्थ आपल्याला वेगळा घ्यायचा आहे. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इफेक्ट टेम्पररी आहे का परमनंट आहे? टेम्पररी. टेम्पररी. तर टेम्पररी त्या मोलिक्युलचा स्वतःचा नाहीये ना तो इफेक्ट. वी नीड टू ऍड सम रिएजंट, देन ओनली वी गेट दॅट इफेक्ट. सो व्हेनेवर वी रिमूव्ह रिएजंट, इफेक्ट विल बी लॉस्ट. ओके.
Done? Yes, sir. Yes, sir. Okay. Next, hypoconjugation. That's the fourth effect. Inductive effect was first, second was resonance effect, third electromeric effect. This is last one, hypoconjugation. थोडंसं समजायला हायपरकॉन्जुगेशन इफेक्ट हा डिफिकल्ट आहे. काय काय सांगतोय नीट समजून घ्यायचा ट्राय करा. बघा सर हा आधीची स्लाइड दाखवू शकाल का? एक मिनिट. हो जा. झालं सर. सी हायपर कॉन्ज्युगेशन थोडं समजायला डिफिकल्ट आहे, कॉम्प्लिकेटेड काहीतरी शिकायचंय. पण झालेला पार्ट आधी बोलतो, जे तुम्हाला आधी कळलंय ते आधी बोलतो आणि मग आपण पुढे जाऊ. व्हॉट इज कार्बोकॅटायन? कार्बोकॅटायन इज द स्पीशीज इन विच कार्बन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे काय? हेट्रोलायटिक फिशन आठवतंय ना? हो म्हणजे आपण असं समजा कन्सिडर केलं, कार्बन त्याला 4 bonds in tetrahedral geometry, all of them are with hydrogen, let's say, and if we break this bond so that hydrogen gets both electrons, काहीतरी करून आपण तसं मिळवलं, हायड्रोजन गेट्स बोथ द इलेक्ट्रॉन्स इन द बॉन्ड, याच्यापासून तयार काय होणार आहे? कार्बन remaining 3 hydrogens, and this will get positive charge plus H minus. H minus ला आपण म्हणतो हायड्राइड आयन. हा कार्बोकॅटायन फॉर्म झाला. What we have already learned is carbocation is sp2 hybridized. sp2 hybridized. What is sp2 hybridized? How many p orbitals are there? Total 3, out of which only 2 are used here for hybridization. So it means that one p orbital is unhybridized. Okay, unhybridized p orbital remains perpendicular to the plane of molecule. म्हणजे हे कसं दाखवता येतं आपल्याला? त्याचं स्ट्रक्चर काय आपण लास्ट टाइम काढलं होतं. हे स्ट्रक्चर कसं असतं? कार्बन, त्याच्यानंतर त्याचे 3 bonds, one going beyond the screen, one coming out of the screen, and one in the plane. And if it is so, then the p orbital remains perpendicular to the plane of this molecule. हे असं दिसणार आहे आपल्याला. How many electrons are there present in this orbital? 0 electrons. ओके, आता मी काय म्हणतोय ते नीट समजून घ्यायचा ट्राय करा. बघा, समजा मी असं कन्सिडर केलं, इफ आय हॅव वन मोर कार्बन here, okay, what will happen? This carbon has single bond, so it means that there must be 3 more bonds here. In which geometry? Tetrahedral. बरोबर आहे का? टेट्राहेड्रल असलं पाहिजे. So 2 bonds in one plane, let's say these 2, one bond coming towards us out of the plane, and one bond going away from us behind the plane. असं स्ट्रक्चर असलं पाहिजे. All single bonds move continuously, रोटेट होत राहतात. ते कंटिन्युअस रोटेशन चालू असतात इथं. असे या डिरेक्शन मध्ये रोटेशन्स होत असतात.
म्हणजे आता जर मी इथं कन्सिडर केलं आपल्याकडे CH3 ग्रुप आहे हा, तर काय होणार आहे, इफ आय मूव्ह दिस बॉन्ड देन हे स्ट्रक्चर सुद्धा मूव्ह होत राहील का नाही, म्हणजे हा कार्बन असा होईल का नाही, कार्बन हायड्रोजन इकडे येईल, हा हायड्रोजन खाली जाईल, अजून एक हायड्रोजन इकडे वर येईल, असं होईल का नाही, हे रोटेशन कळतात का बघा, डोळ्यासमोर येतात का? हो. Okay, by moving this one position you will get where this bond is almost parallel to this empty orbital. आणि हा बॉन्ड आहे म्हणजे काय आहे, बॉन्ड याचा अर्थ इथं ऑर्बिटल्स आहे त्याच्या. ओके, आणि त्याच्यामुळे इथं ओव्हरलॅपिंग होतं, दिस एम्प्टी ऑर्बिटल ओव्हरलॅप्स ऑन दिस बॉन्डेड ऑर्बिटल, and because of this some electrons move to this empty orbital. Okay, and because of this that positive charge is minimized. आणि लास्ट टाइम आपण बोललो होतो, the any factor that will reduce that positive charge on carbon will stabilize the structure. So आता काय झालं, त्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये शेजारच्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स तिकडे जात आहेत, ज्याला म्हणायचं हायपर कॉन्जुगेशन. हे समजायला थोडं स्लाइटली डिफिकल्ट आहे. एक मिनिट, मी फक्त कॅमेरा ऑन करतो, मी तुम्हाला काही स्ट्रक्चर्स दाखवतो, म्हणजे मॉडेल्स दाखवतो. लक्षात येत आहे ना मला, सांगा. एकच मिनिट, मला फक्त मॉडेल्स घेऊ देत. हे स्टॉप करतो. सगळ्यांना क्लिअर दिसतोय का, मी व्यवस्थित दिसतोय? हो सर. हो सर. हे बॉन्ड्स व्हाईट आहेत, हे पण लक्षात येत आहे का? आता मी जो बॉन्ड घेतला हा व्हाईट का, मी कलर चेंज करू? त्याचं नेमका टी शर्ट सुद्धा आता व्हाईट आहे, काय करू, कलर चेंज करतो. हा येल्लो बॉन्ड कळतोय बरोबर? हो सर. हा ठीक आहे, ओके. Let's say this is CH3 molecule. 3 yellow bonds are with hydrogens. Okay, so this is CH3. Then this bond is coming, red bond is carbon-carbon bond. Let's say, just to say, and then there are 2 more bonds, hydrogens. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला डोळ्यासमोर येत आहे का बघा, हे नीट दिसतंय का तुम्हाला? हो सर. Can you understand that these 3 bonds, this yellow bond, and this red bond are in one plane? हे दिसतंय का बघा तुम्हाला? हो सर. हो सर. लक्षात येत आहे? ओके. And then let me put green bonds, which are not actually bonds, but let's say that this green structure is the MTP orbital. हे MTP orbital आहे. एक पार्ट वर गेलाय, एक one lobe is up, one lobe is down. And then these 3 bonds which I am holding right now, one red bond and 2 yellow bonds, these 3 bonds are in one plane. आता काय होत आहे, I am going to rotate this bond. हे रोटेट करतो मी. तुम्हाला एक लक्षात येत आहे का बघा, आता हे जे 3 बॉन्ड्स आहेत, हे 3 येल्लो, these 3 yellow bonds, these are the CH3 groups which I am rotating right now. तर ह्या रोटेशन्स मध्ये या ग्रीन बॉन्डला हा बॉन्ड पॅरलल येतोय का बघा, हा ऑलमोस्ट पॅरलल, दिस बॉन्ड इज ऑलमोस्ट पॅरलल नाउ. हो सर. ओके. आणि मग जर तुम्ही इथं कन्सिडर केलं की इथं हा बलून आहे, or cloud, it is a cloud here and it is cloud also here.
तर त्यामुळे इथली मधली एक रिजन असेल का नाही कुठला तरी विच इज ओव्हरलॅपिंग बिटवीन बोथ द क्लाउड्स. हो. हो That particular region, this electron pair will be somewhere spending some time in this empty orbital. ज्याला आपल्याला म्हणायचंय हायपर कॉन्जुगेशन. कळतंय काय बडबड केली ती? हो सर. हो सर. ओके, सो दिस इज CH3 ग्रुप. आता हे असं किती वेळा होईल? जर मी हा बॉन्ड मूव्ह केला तर आता हे थोडं मूव्ह केला की यातले इलेक्ट्रॉन बाहेर पडले याच्यातनं, याच्यामध्ये नाही येत आता, बिकॉज इट इज नॉट पॅरलल एनिमोर. But suddenly another hydrogen will come here, which will be parallel. अजून एकदा रोटेट केलं की हा थर्ड आला, अजून रोटेट केलं की फर्स्ट विल बी पॅरलल, अगेन सेकंड विल बी पॅरलल, अगेन थर्ड विल बी पॅरलल. समजतं काय बडबडतोय ते? सो 3 वेळेला त्याला आपल्याला स्ट्रक्चर्स मिळत राहणार आहेत पॅरलल असल्यामुळे. सिमिलरली इफ आय गिव्ह हिअर अनदर कार्बन दॅट इज CH3 ग्रुप, तर काय होईल त्याचा विचार करूयात. बघा आता मी कॅमेरा ऑफ करतो, त्याच्यामध्ये परत स्ट्रक्चर्स मध्ये दाखवतो. बघा हेच आता मी काय जे एक्सप्लेन केलंय ते थोडं अजून डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो. अजून वेगवेगळे कंपाऊंड्स घेऊया. दिस इज द कार्बन which has 3 bonds in single plane. Then we have empty orbital which has 1 lobe above, 1 lobe below. What we have seen just now was this carbon which had 1 bond, second bond and third bond with hydrogens. Whenever this bond comes almost parallel to this empty orbital, some electron density moves like this. ओके, आता मी काय या केसमध्ये कन्सिडर केलं इथं 2 हायड्रोजन्स आहेत. बट व्हॉट इफ आय से दॅट आय हॅव 1 more CH3 ग्रुप हिअर. बाकीचं सगळं स्ट्रक्चर सेम असेल. empty orbital. Whenever this bond comes parallel to this orbital, आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर दिसतो. When this bond rotates, नवीन कुठला तरी हायड्रोजन या 1, 2 आणि 3 एकदा 1 असेल पॅरलल, एकदा 2 येईल पॅरलल, एकदा 3rd येईल पॅरलल. सिमिलरली इफ वी हॅव 2 हायड्रोजन्स हिअर, या साईडनं काहीच नाही होणार. बट इफ वी हॅव CH3 ग्रुप ऑन अदर साइड, काय होणार आहे? कधी ना कधीतरी हा पॅरलल येईल त्याला. नेक्स्ट इफ वी रोटेट दिस बॉन्ड, तर हा हायड्रोजन वर येईल. सो याच्यामधला फर्स्ट, सेकंड, थर्ड, सो 3 टाइम्स मला हे सिमिलर पॅरलल येणं सापडेल का नाही या बॉन्डचं? सो न्यू bonds will transfer some electron density to the empty orbital. सो असं किती वेळा होऊ शकतं? या केसमध्ये 6 times. These 6 hydrogens will be parallel to this orbital. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतं. इफ आय हॅव स्ट्रक्चर लाईक दिस, कार्बन, इथं सुद्धा CH3 घेतो, इथं पण CH3 आणि इथं पण CH3. And let's say this is empty orbital now. How many structures will be there which will be parallel to this orbital? एकदा याचं येईल, एकदा हा हायड्रोजन येईल, नेक्स्ट हा येईल because of rotation of this bond. Next, this hydrogen will be parallel, rotate this bond so that हा 1, 2, 3, सिमिलरली याचं पण येईल, टोटल 9. या केसमध्ये 3 स्ट्रक्चर्स येतील, या केसमध्ये 6, या केसमध्ये 9. मोर हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर्स, मोर स्टॅबिलिटी इट विल अचीव. सो हायेस्ट स्टॅबिलिटी कोणामध्ये असेल? याच्यामध्ये 9 मध्ये. 9 मध्ये. मग तो कुठला आहे? कार्बन काय आहे तो?
तर लक्षात घ्या, बघा बरं काय येतो. याला मी इकडं CH3 लावलाय, इथं CH3 लावलाय, या साईडला पण CH3 लावलाय, प्लस चार्ज. सो इट इज टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन, बरोबर आहे का बघा. दिस वन. हो सर. आणि हा काय एक नंबर काढला होता, व्हॉट वॉज दॅट? कार्बन विथ 2 हायड्रोजन्स and 1 CH3 group having positive charge. So this was ethyl carbocation. What about this? This was carbon with 1 hydrogen and 2 CH3 groups with positive charge. So this was isopropyl group, isopropyl carbocation. मग आता सगळ्यात जास्त कशामध्ये आली हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर्स? टर्शरी ब्युटिल. लेस दॅन दॅट isopropyl 6, less than that ethyl 3. सो कार्बोकॅटायनचा आपण ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ही बघितलंच आठवते का? टर्शरी ग्रेटर दॅन, सेकंडरी ग्रेटर दॅन, प्रायमरी ग्रेटर हो. दॅन मिथिल. रिझन कळतंय का बघा त्याचा? हो सर. रिझन इज हायपर हो, sir. कॉन्जुगेशन. हो. ओके, सो याचे आपण उद्या याचा शॉर्ट नोट फॉर्म करू. चलो थांबू आता. टाटा टाटा. ओके बाय सर. बाय बाय बाय. काही डाऊट असला तर विचारा, उद्या विचारा. बाय सर. येस, टाटा टाटा. बाय बाय. बाय बाय. बाय सर. बाय.